पश्चिम महाराष्ट्र हा आधीपासूनच राष्ट्रवादीचा गड राहिला आहे, पण हा गड फोडण्यात आता भाजपला चांगल्या प्रमाणात यश मिळालं आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरवण्यासाठी फडणवीसांनी जयकुमार गोरेंची निवड केली होती आणि गोरेंनीही संधीचं सोनं करत सोलापूर आणि साताऱ्यात भाजपचं वर्चस्व निर्माण केलंय. मोहिते पाटलांसारख्या बड्या कुटुंबाला फक्त माळशिरसपुरतं मर्यादित ठेवलं आणि राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त करत सोलापूर जिल्ह्यात सगळ्या स्थानिक स्वराज संस्थांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली. फडणवीसांनी सोपवलेली लढाई गोरेंनी जवळपास जिंकली. गोरेंनी हे सगळं गणित साधलं कसं, या व्हिडिओतनं तुम्हाला सांगतो. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबाने बंड केल्यानंतर म्हाडाची जागा ही भाजपला गमवावी लागली होती. म्हाडा परत मिळवण्याचा प्लॅन हा फडणवीसांच्या डोक्यात होता. त्यामुळेच महायुतीचं सरकार सत्तेवर येताच त्यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच सोलापुरात पालकमंत्रीपदाची जबाबदारी ही डॅशिंग म्हणवल्या जाणाऱ्या जयकुमार गोरेंवर सोपवली. इतकंच नाही तर त्यांच्याकडे ग्रामविकास सारखं महत्त्वाचं खातंही दिलं गेलं. ज्यावेळी ते पालकमंत्री झाले होते तेव्हा त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हटले होते की मी कुणाचंही राजकारण संपवायला जिल्ह्यात आलेलो नाही आहे, तर फडणवीस यांनी माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली आहे आणि ती जबाबदारी पूर्ण होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यावरूनच माढ्यासोबतच सोलापूर आणि सातारा हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तो उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी भाजपची सत्ता प्रस्थापित करणं हा यामागचा हेतू होता, हे उघड होतं. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील प्रचंड ताकद असलेल्या राष्ट्रवादीच्या 3 माजी आमदारांना त्यांनी भाजपमध्ये घेतलं आणि पहिल्याच दणक्यात अर्धी राष्ट्रवादी खिळखिळी करून टाकली. सांगोल्यात ऐनवेळी शेकापचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवार हा भाजपच्या चिन्हावर लढवणं त्यांच्या अंगलट आलं. त्यामुळे त्यांनी धडा घेत सावधगिरीने झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत स्ट्रॅटेजी बदलली. स्थानिक नेत्यांशी तडजोड केली तर काही ठिकाणी संबंधित नेत्यांना आघाडी करून लढायला भाग पाडलं आणि भाजपला फायदा होईल असा थेट गेम सेट केला. पण भाजपच्या हिताचं राजकारण करत असताना त्यांनी माळशिरसमध्ये कुठलीही ॲडजस्टमेंट केली नाही. मोहिते पाटलांना गुडघ्यावर आणण्यासाठी आधी अकलूज नगरपालिका आणि त्यानंतर झेडपी पंचायत समिती निवडणुकीतही त्यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लढाई लढली. मोहिते पाटलांची इच्छा असूनही त्यांना सोबत न घेता त्यांनी डाव खेळला आणि जिल्ह्यातलं मोहिते पाटलांचं आणि राष्ट्रवादीचं केडर मोडून काढण्यात गोरेंना यश मिळालं. मोहिते पाटलांच्या गटातले आजी माजी नेतेही भाजपसोबत जोडत त्यांचा गट खिळखिळा करण्यात त्यांना चांगलंच यश मिळालं. राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा गड त्यांनी बऱ्यापैकी पोखरून काढला. मागच्या 3 निवडणुकांचा निकाल जर आपण पाहिला तर हे स्पष्ट दिसून येतं. आता फक्त माढा जिंकण्यासाठी त्यांना लोकसभेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजप घौडदौड करत असतानाच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही गोरे यांची मदत करत दोस्ती निभावली आहे. फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे बहुमत नसतानाही निंबाळकरांनी राष्ट्रवादी फोडून भाजपचा सभापती केला. यासाठी त्यांना गोरे यांचाच पाठिंबा होता. यात अजून भर म्हणजे साताऱ्यातही जिल्हा परिषदेत बहुमत नसतानाही भाजपने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी आपला मोहरा बसवला. यामुळे प्रचंड गदारोळ झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं. पण गोरेंच्या राजकीय खेळीमुळेच भाजपला हे यश मिळवता आलं असं म्हणायला हरकत नाही. फडणवीसांनी ताकद पुरवताच गोरे यांनी राष्ट्रवादीचा गड जवळपास भाजपच्या नावावर केलाय. फक्त माढ्याची लढाई तेवढी बाकी आहे. त्यामुळे साहजिकच येत्या काळात त्यांचं राजकीय वजन हे वाढणार आहे, हे नक्की. गोरे यांच्या सगळ्या राजकारणावर तुमची प्रतिक्रिया काय, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.